या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रेकआउट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजेच रेजिस्टन्सचे ब्रेकआउट झाल्यानंतर पुढे काय होते. इथे आपल्याला दिसेल हा जो झोन आहे, हा झोन या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करतो. रेजिस्टन्स म्हणून काम करतो. इथे बघा, प्राइसने रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइडची मोमेंटम केली, परत या लेवलला आली, रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइडची मुवमेंट केली, परत इथे आली, रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइडची मोमेंटम इथे आली, परत एक रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइडची मोमेंटम. या ठिकाणी या प्राइसने या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट केलेला आहे. ब्रेकआउट केलेला आहे. आता या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्याच्या नंतर तोच रेजिस्टन्स आता किंवा तोच रेजिस्टन्स झोन आता सपोर्ट म्हणून काम करतो. इथे लक्षात येईल आपल्याला, ब्रेकआउट झालंय, ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस अपसाइड गेलेली आहे, इथून परत एकदा या झोन पर्यंत आली आणि आता हा झोन जो की पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होता तोच आता सपोर्ट म्हणून काम करतोय आणि या ठिकाणी प्राइसने सपोर्ट घेऊन अपसाइडची मोमेंटम आहे ती कंटिन्यू केलेली आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा रेजिस्टन्सचे ब्रेकआउट होते तेव्हा तेव्हा त्यानंतर तो सपोर्ट म्हणून काम करतो. याच कन्सेप्टला आपण आता चार्ट वरती बघूयात. आपला चार्ट आहे ब्रिटानिया, टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येईल की हा जो झोन आहे, हा झोन या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करतो आहे. रेजिस्टन्स म्हणून काम करतो आहे. म्हणजे साधारणतः 21 जुलै 2020 पासून 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत या झोनने रेजिस्टन्स म्हणून काम केले. जसे की प्राइस इथे आली, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइडची मोमेंटम केली, परत या झोन मध्ये आली, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइडची मोमेंटम केलेली आहे, परत या झोन पर्यंत आली, रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइडची मोमेंटम केली. परंतु या ठिकाणी या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट झालेला आहे आणि हा ब्रेकआउट झाल्याच्या नंतर त्याच रेजिस्टन्स झोनला प्राइसने आता सपोर्ट म्हणून घेण्यास चालू केलेले आहे. जसे ब्रेकआउट झाला, प्राइस अपसाइड गेली, खाली आली, सपोर्ट घेतला, परत अपसाइडची मोमेंटम, प्राइस खाली आली, सपोर्ट घेतला, अपसाइडची मोमेंटम. आणि इथे आपल्याला असे लक्षात येईल की जो झोन पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होता तोच आता ब्रेकआउटच्या नंतर सपोर्ट म्हणून काम करतो आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघतोय. तो एक्झाम्पल आहे अपोलो हॉस्पिटल, टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की हा जो झोन आहे, हा झोन ऍज अ रेजिस्टन्स काम करतोय. रेजिस्टन्स काम करतोय. या ठिकाणी प्राइस आलेली आहे, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइड मोमेंटम. इथे परत आली, रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइड मोमेंटम. इथे परत आली, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइड मोमेंटम. इथून परत या ठिकाणी आली, छोटासा रेजिस्टन्स घेतलाय, थोडीशी डाऊन साइड मोमेंटम. या ठिकाणी त्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झालेला आहे. आता ब्रेकआउट झाल्याच्या नंतर हाच रेजिस्टन्स झोन आता सपोर्ट म्हणून काम करतो आणि आपल्याला असं लक्षात येईल प्राइसने अपसाइडची मोमेंटम केली, इथे आली, सपोर्ट घेतलाय, परत अपसाइड गेलेली आहे, खाली आली आहे, परत सपोर्ट घेतलाय आणि आता प्राइस अपसाइडची मोमेंटम करते. आता आपण इथे अजून एक एक्झाम्पल बघतो आहोत. स्टॉक आहे अदानी एंटरप्राइजेस, टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येईल की हा जो झोन आहे, हा झोन या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करतो आहे. इथे रेजिस्टन्स म्हणून काम करताना बघा, प्राइस इथे आली, रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइड मोमेंटम, परत या झोन वरती आली, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साइडची मोमेंटम आहे. आणि या ठिकाणी रेजिस्टन्स झोन वरती आल्यानंतर इथे मात्र या रेजिस्टन्स झोनचा ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर मात्र ज्या झोनने आतापर्यंत रेजिस्टन्स म्हणून काम केला होता तोच आता सपोर्ट म्हणून काम करताना आपल्याला इथे दिसेल. इथे जर आपण नीट बघितलं तर असं लक्षात येईल आपल्याला की हा जो झोन आहे आता सपोर्ट म्हणून काम करतोय. प्राइसने ब्रेकआउट केला,
इथे आलेली आहे, या झोन पासून सपोर्ट घेतला, अपसाइड मोमेंटम केली, परत एकदा सपोर्ट झोन पर्यंत आली आहे, इथे सपोर्ट घेतलाय आणि आता प्राइस आहे ती अपसाइडची मोमेंटम करते.